हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा 4.5 लॉस्ट अँड फाउंड. लॉस्ट म्हणजे काय तर हरवणे, फाउंड म्हणजे काय तर सापडणे. हा एकदम छोटीशी छानशी गोष्ट आहे, ती पाहणार आहोत. शिट्टीची गोष्ट आहे. लॉस्ट म्हणजे काय तर कोणाची तरी शिट्टी हरवली आहे आणि फाउंड म्हणजे काय ती कोणाला तरी सापडलेली आहे. मग काय होते ह्या गोष्टीमध्ये ते आता आपण पाहूया. लुक ॲट द पिक्चर, लिसन अँड रिपीट आफ्टर मी. म्हणजे काय तर हे चित्र पहा आणि समजून घ्या. यामध्ये ते काय म्हणलंय, ह्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला? हाय हे पोपट दादा, तो म्हणतोय चिवताईला, चिवताई चिवताई ही बघ बरं तुझी शिट्टी आहे का, मला सापडली. हाय स्पॅरो, हाय स्पॅरो म्हणजे काय तर हाय चिमणी, आय फाउंड दिस विस्टल. विस्टल म्हणजे काय तर शिट्टी. इज दिस युअर, तो म्हणतोय इज दिस युअर म्हणजे ही तुझी आहे का शिट्टी. तर चिवताई काय म्हणते खालच्या चित्रामध्ये पहा बरं. नो इट्स नॉट, लेट्स आस्क द क्रो. ती म्हणते नो नो ही माझी नाही आहे. चला आता आपण कावळे दादाला विचारूया ही तुझी चिट्टी आहे का. क्रो म्हणजे काय तर कावळा, नो म्हणजे काय तर नाही, आस्क म्हणजे काय तर विचारूया. आता हे पोपट दादा शिट्टी त्याच्या पंजामध्ये धरतो आणि चिवताई दोघ जण उडत कुडत कुठे जाणार आहे तर क्रोकड म्हणजे कावळे दादा कड. आता खालच्या चित्रामध्ये पहा काय दिसतंय. आता ते कावळे दादाकडे आलेत आणि काय विचारताय, हाय क्रो, हाय कावळे दादा, इज दिस युअर विस्टल्स. मग पोपट दादा विचारताय, कावळे दादा ही काय तुमची शिट्टी आहे का. तर ते काय म्हणतात, नो इट्स नॉट माइन. कावळे दादा काय म्हणतात, ही माझी शिट्टी नाही आहे. आता आपण दुसऱ्या पेजवर पाहूया काय इथे काय दिसतं ह्या चित्रामध्ये. आता ते कुठं चाललेत, तिघ जण पण उडत उडत चाललेत कुठं, लेट्स आस्क द डक, DUCK. डक म्हणजे काय तर बदक. कावळे दादा, चिवताई आणि पोपट दादा निघाले आहेत उडत उडत भुर्र भुर्र करत कुठं, डग दादा कड. डग दादा मॅक 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 करतात आणि आता काय बोलतात पाहूया. हाय डग, इज दिस युअर विस्टल. मग ते सगळे जण तिथे जातात आणि मग पोपट दादा त्याला काय विचारतो डग दादाला, हे डग, हे बदका ही शिट्टी तुझी आहे का रे. तर बदक काय सांगतो, नो. नोचा अर्थ काय असतो, नाहीये. आणि यसचा अर्थ असतो काय, हा माझीच आहे असं. आता खाली काय आहे मग, तो नो मधला बदक दादा. ठीक आहे, मग आता सगळेजण काय करतात, बदक दादा चलत चलत, चिवताई उडत उडत, कावळे दादा उडत उडत, पोपट दादा पण उडत उडत कुठं चाललेत, लेट्स आस्क द आऊल. OWL, आऊल म्हणजे काय तर घुबड. ते चाललं आहेत घुबडकड. घुबडाला काय विचारतात आता ते पाहूया आपण. हाय आऊल, इज दिस युअर विस्टल. आऊलला विचारतात, हे राहिलं घुबड, काय ही शिट्टी तुझी का रे. तर तो काय म्हणतो पाहूया. आता तो म्हणतोय, नो इट्स नॉट माइन. नो म्हणजे काय नाहीये, ही माझी नाहीये. आता पुढच्या पेजवर काय होतं ते पाहूया. आता ते तिघ, आता कोण कोण आहे यांच्यासोबत इथे दिसतंय का ह्या चित्रामध्ये तुम्हाला. हे जे आहे ना कावळे दादा, बदक दादाला पण उडता येत नाही जास्त, मग ते त्याला आऊल दादाच्या घरी कुठं स्वतःच्या पंजामध्ये म्हणजे पंखामध्ये धरून त्यांनी वरती घेतले. मग पोपट दादा, चिवताई ते काय म्हणतात, घुबड दादा काय म्हणतात त्यांना, वेअर डिड यू फाइंड इट. घुबड दादा यांना सगळ्यांना विचारतात की तुला ही शिट्टी कोठे सापडली. तर मग कावळे ते पोपट दादा काय उत्तर देतात, आय फाउंड इन अंडर द मँगो ट्री. म्हणजे काय तर मला आंब्याच्या झाडाखाली सापडली आहे. मग घुबड दादा काय विचार करताय, असं डोक्याला हात लावून विचार करताय. मग त्याला काय लक्षात येतं, इट मस्ट बी रॉबिन्स. रॉबिन्स नावाचा एक छोटासा पक्षी असतो. ते म्हणतात की त्याची असू शकते शिट्टी, कारण की मी त्याच्याकडे पाहिली होती. मग ते काय करतात, खालच्या चित्रामध्ये दिसते का, घुबड दादा, कावळे दादा, चिवताई, पोपट दादा, डग दादा सगळे कुठे आलेले आहेत, रॉबिन्स. हा दिसतोय का रॉबिन्स पक्षी. असले छोटे छोटे पक्षी असतात ना ज्यांना रॉबिन्स पक्षी असं म्हटलं जातं. हाय रॉबिन, व्हॉट इज द मॅटर, व्हाय डू यू लुक सो सॅड. सॅड म्हणजे काय तर तू दुःखी का आहे, रॉबिनला ते सगळेजण विचारतात. तो मग काय सांगतो, आय हॅव लॉस्ट माय विस्टल. माझी शिट्टीच हरवलेली आहे म्हणून मी लय दुःखी आहे
असं तो सांगतोय सगळ्यांना. मग सगळे काय म्हणतात आपण खाली बघूया खालच्या चित्रामध्ये. डोंट वरी, लुक ॲट दिस, इज दिस युअर विस्टल. पोपट दादा म्हणतोय काळजी करू नको रॉबिन्स दादा, हे बघ ही शिट्टी आहे, ही तुझी शिट्टी आहे का? तर तो रॉबिन काय म्हणतोय खाली, तो रॉबिन दादा काय म्हणतोय ते पाहूया आपण. ओ यस. आता तो इथे काय म्हणला, यस. यस म्हणजे काय तर हा, इट्स माइन, थँक्यू सो मच. हो हो ही माझी शिट्टी आहे, थँक्यू सो मच. तुम्ही मला माझी शिट्टी सापडून दिली त्यासाठी तुमचे खूप खूप आभारी आहे मी. एनॅक्ट द स्टोरी ॲज इफ यू आर द बर्ड्स. म्हणजे तुमच्या शाळेत जर एक एक पक्षी त्या बनवला, हो हा पक्षी हो हा पक्षी हो करून तुमच्या मॅडमने तुमची ही गोष्ट घेतली तर घेऊ शकतात. आता इथेच ही गोष्ट संपलेली आहे, ती गोष्ट संपलेली आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला इथे काय थोड्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, म्हणजे काय सांगितलंय ते आता आपण पाहूया. लुक अँड ॲक्ट. लुक म्हणजे काय तर पहा, ॲक्ट म्हणजे काय तर कृती करा. हाऊ डू यू फील म्हणजे बाळांनो तुम्ही आत्ता कसं फील करताय. फील करणे म्हणजे काय तर तुम्हाला कसं वाटतंय. हॅप्पी. हॅप्पी HAPPY. हॅप्पी म्हणजे काय तर आनंदी. SAD सॅड. सॅड म्हणजे काय तर दुःखी. सॅड चेहरा करून दाखवा, हॅप्पी चेहरा करून दाखवा. आता खाली काय आहे, अँग्री. ANGRY. अँग्री म्हणजे काय तर रागवलेल्या. आता इथं आहे स्केअर्ड. SCARED. स्केअर्ड म्हणजे काय तर घाबरणे. अँग्री म्हणजे काय तर रागवणे बरं का. अँग्री म्हणजे रागवणे, स्केअर्ड म्हणजे काय घाबरणे. आता खाली काय दिलेलं आहे ते पाहूया. शेवटचे वर्ड पिरॅमिड. वर्ड पिरॅमिड म्हणजे काय, पिरॅमिड म्हणजे काय तर असा छोटं मोठं 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 करीत होत जाते त्या गोष्टीला म्हणजे पिरॅमिड. अ फ्लावर. अ फ्लावर म्हणजे काय तर एक रोज, एक गुलाबाचं फुल. अ रोज फ्लावर म्हणजे काय गुलाबाचं फुल. अ फ्लावर म्हणजे नुसतंच फुल. अ रोज फ्लावर म्हणजे गुलाबाचं फुल. रेड रोज फ्लावर म्हणजे लाल रंगाचं गुलाबाचं फुल. आता ह्या चित्रामध्ये काय दाखवलंय, अ होम म्हणजे एक घर. अ बिग होम म्हणजे एक मोठं घर. अ बिग स्वीट होम एक मोठं छान घर. अ हॅट म्हणजे टोपी. अ राऊंड हॅट म्हणजे गोल टोपी. अ रेड राऊंड हॅट म्हणजे लाल कलरची गोल टोपी. अ बलून म्हणजे फुगा. अ ब्ल्यू बलून म्हणजे काय तर निळ्या रंगाचा फुगा. अ स्मॉल ब्ल्यू बलून म्हणजे काय एक छोटा निळ्या रंगाचा फुगा. इथेच हा धडा संपलेला आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आपण पुढचा धडा किंवा गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.